पाहू शकताय भर उन्हात मी उभी आहे आणि आता मुंबईकर वाट बघतायत ते पावसाची। आपण पाहू शकतो ढग अजूनही काळे झालेले नाही आहेत आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती फक्त पावसाची, जोरदार पावसाचं आगमन कधी होणार आहे। हॅलो ऐक ना, एक ते न्यूज नंतर कर। ऐक ना, आमचा लालबागची राणी नावाचा एक सिनेमा येतो 3 जूनला, तर आमची लालबागची राणी संध्या हरवली, जरा प्लीज मदत कर ना। सर पण गुलाबी गुलाबी कपडे घातले, तुम्ही बघितले का? पिवळा निळा। एक मिनिट मी जरा पावसाची बातमी करते। पाऊस पडेल 3 जूनला पाऊस पडणार आहे, तो आपण लालबागची राणी थिएटर मध्ये येणार, सो प्लीज तुम्ही जरा शोधायला मदत करा। तुम्ही शोधा ना, म्हणजे आमचं काम चालू आहे इकडे। एक मिनिट जरा कॅमेरा ऑफ कर। हॅलो संध्या नाव आहे, संध्या नाव आहे तिचं, लालबागची राणी बोलतात। हा 24 वर्षाची ती, नाही 24 वर्षाची आहे पण 10 वर्ष लहान आहे 24 वर्षाची 10 वर्षाची काय बोलताय? 10 वर्षाची 24 वर्षाची आहे, म्हणजे 24 वर्षाची 10 वर्ष 24 वर्ष। आपण एक काम करूया, आपण सगळे तिला शोधूया। हा प्लीज प्लीज, न्यूज होत पाऊस पडेल आणि तुम्ही न्यूज वाले आहात ना, थोडं मदत करा ना आम्हाला, आहे की नाही? हा प्लीज प्लीज। ठीक आहे, आपण आता इथे नुकतीच हातात बातमी आलेली आहे की लालबागची राणी हरवलेली आहे आणि लालबागची राणी कोण आहे हेही आपल्याला कळलं पाहिजे। लालबागची राणी कुठे आहे, लालबागची राणी कुठे आहे याचा आपण शोध घेणार आहोत। चला तर मग आपण त्यांनाही शोधूया आणि पाऊस तर येतच राहील, पण लालबागची राणी आता हरवली आहे आणि आता नुकतीच आलेली हातात बातमी आहे की लालबागची राणी हरवलेली आहे। हे दोघं माझ्या सोबत आहेत आणि हे दोघं आपण पाहतोय की अत्यंत चिंतेत आहेत। चला ना तुम्ही न्यूज चला चला जाऊया, चला आपण लालबागची राणीचा शोध घेऊया, चला। प्रथमेश मी आपला पिक्चर येतोय ना 3 जूनला, मी प्रमोशन करते। सटकली स्टुडिओ तू वेड आहे, बाहेर एक कॅरेक्टर मधनं बाहेर आहे बोलायचं। मी प्रमोशन करते, आपला पिक्चर येतोय ना 3 जूनला। कुठे करते प्रमोशन? हॅलो, तिला मी ओळखते। कोण आहे? नीलिमा। माझं नाव संध्या, पण मला लालबागची राणी बोलतात। हिला लालबागची राणी म्हणतात? लालबागची राणी म्हटलं, कोण आहे लालबागची राणी? आज माझा हॅपी बर्थडे आहे। हॅपी बर्थडे का? हॅपी बर्थडे। वा वा, काय करतेस तू इकडे? प्रमोशन पिक्चर येतोय 3 जूनला, लालबागची राणी। यांनी बनवला, त्याचं नाव लक्ष्मण आहे आणि हा अँडी आहे। हाय, वीणा खऱ्या अर्थाने संध्यामय झालेली आहे। आपण पाहतोय ती इकडे बसली आहे, या भर पार्कात ती बसून चणे खातीये, म्हणजे आपण बघू शकता प्रमोशन जोरदार चालू आहे। लालबागची राणी संपूर्ण टीम माझ्या सोबत आहे, धमाल येते वीणा, आणि तू या लुक मध्ये मस्त वावरतीस सगळीकडे, एकदम खऱ्या अर्थानं संध्या झालीस। अरे कमाल, म्हणजे एवढा वेडेपणा आयुष्यात केला नव्हता मी, आणि संध्यानी मला संधी दिली आहे इतका वेडेपणा करायची। आणि ही इज द मेकर ऑफ संध्या, यांनी मला बनवलं। लक्ष्मण उतेकर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, जेव्हा वीणा संध्याच्या भूमिकेत कशी काय तू इमॅजिन केलीस? कारण कदाचित वीणाने स्वतः सुद्धा इमॅजिन केलं नसेल की ती कधी अशा भूमिकेत समोर येईल। ॲक्च्युली माझी तशी टपाल ही पहिली फिल्म आणि त्याच्यानंतर मराठीतली दुसरी फिल्म। त्याच्यामुळे पहिल्या फिल्ममध्ये वीणासोबतचा जो अनुभव होता, म्हणजे टपालमध्ये अक्षरशः कित्येक सीन होते ज्याच्यामध्ये डायलॉग्स नव्हते आणि त्याने डोळ्यांनी आणि तिच्या अभिनयातनं ते कॅरेक्टर जिवंत केलं होतं। तर अशीच कोणीतरी ॲक्टर ह्या कॅरेक्टरसाठी हवी होती की जी त्याला जिवंत करेल। अली 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 लालबागची राणी, अली 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 लालबागची राणी। टॅलेंट ओळखलेलं आहे थोडक्यात। आणि वीणा अर्थात ही संधी छान चालून येते आणि मग तू पूर्णपणे शिरतेस, असं आत्ताही तू त्या कॅरेक्टरमध्ये आहेस यावर आमचा विश्वास बसलेला आहे, म्हणजे प्रश्नच नाही। पण खऱ्या अर्थाने तू हे कसं एन्जॉय केलंस, हे सगळं कशी धमाल कशी एन्जॉय केलीस? या आधी मला असं वाटतं की एवढी एन्जॉयमेंट कधी आली होती का तुला? नाही, कधीच नाही। म्हणजे अशा पद्धतीची एन्जॉयमेंट मी इमॅजिन सुद्धा केली नव्हती। रादर फिल्ममध्ये असं काहीतरी करायला मिळेल। नाटकात बिटकात आपण पूर्वी एकांकिकांमध्ये वगैरे असं करायचो, पण फिल्म करायला लागल्यापासून असा अनुभव मला आला नव्हता। आणि ही एकूणच जे काही घडलं ना, म्हणजे लक्ष्मणनी मला जेव्हा गोष्ट सांगितली, ही आस्क मी दॅट तू करणार असेल तर ही फिल्म होईल, आणि हा इतका मोठा सन्मान होता माझा, एक दिग्दर्शक माझ्यावर इतका टोकाचा विश्वास ठेवतो। आणि मग अर्थात मी वाट बघत होते, ती फिल्म सगळी झाली, आमची टीम इतकी छान, आणि आत्ता त्याची जी मजा यायला लागली ना, की प्रमोशन
आणि ज्या पद्धतीने फिल्म लोकांच्या समोर येते, ज्या स्ट्रॅटेजी लक्ष्मणनी आखली आहे आणि आत्ता तिचं जे ॲप्रिसिएशन होते, आत्ता रिलीजच्या 10 दिवस आधी तिची जी हवा आहे ना, त्याच्यावरूनच मला असं वाटतं की संध्या पोहोचली, लोकांपर्यंत पोहोचली आणि तिला बघायला ते ती अशी वेडी आहे म्हणून पोहोचली. आज माझा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे संध्या. तिचं एक स्वतःच असं एक विश्व आहे, तिला तेच दिसतं जे तिला बघायचं असतं. आपण रस्त्यावर चुकत नाही आणि कोणासमोर चुकत नाही. मला कुत्री खूप आवडते. संध्या तुझ्या आयुष्यात आली आणि मग वीणाही थोडीशी बदलली का? वीणालाही तो खरा आनंद सापडला का? हो, खरंच मी बदलले. युजली आपण म्हणतो एखाद्या कॅरेक्टरमुळे की आम्हाला भारी वाटलं किंवा आम्ही बदललो, पण एक कॅरेक्टरच इतकं पॉझिटिव्ह आणि इतक्या वेडेपणाची हद्द आहे संध्या पॉझिटिव्हली, आणि ती ज्या पद्धतीने जग बघते. ॲक्च्युली संध्या म्हणजे खरा लक्ष्मण आहे. हे मी तुम्हाला सांगते, कारण मी टपालपासून त्याला 1-3 वर्ष ओळखते ना, तर हा त्याचा अप्रोच आहे. जे लक्ष्मणला जवळून ओळखतात आणि ज्यांनी पुढे पुढे त्याला ओळखत जातील त्यांना कळेल की लक्ष्मण आजसुद्धा तो इतका बिझी आहे, म्हणजे 10 मिनटं मला झोपायला वेळ आहे पण त्याला तो ऐकून टाकतो डोळ्यात आणि उभा राहतो. पण इतकं असून सुद्धा त्याचा हा जगाकडे बघायचा अप्रोच आहे की लाईफ इज ब्युटिफुल. इथे आनंद साजरा करायला आणि हसायला भरपूर कारण आहेत, तुमची इच्छा हवी. वेडी बिडी आहे काही? वेडी नाही होती, इतरांपेक्षा थोडी संथ आहे ती, पण खूपच निरागस आहे आमची संध्या. का नाही लोक चालू या. तू वेडी आहेस का? तूच वेडी आहेस. स्वभाव बदलला की तुमचा आपोआप तुमचं काय म्हणतो बाह्यरूप बदलतं, तुमची आउटपुटसुद्धा बदलतात, परफॉर्मन्ससुद्धा बदलतो. पण संध्या अशीच आहे, म्हणजे ते कॅरेक्टर ज्या पद्धतीने लिहिले, अत्यंत भाबडं निरागस, आणि ह्या वयात आपण इतक्या स्वतःला वाचवतो ना, ह्याच्यापासून सांभाळून राहूया, ह्याच्यापासून सांभाळून राहूया, अनोळखी लोकांपासून. संध्याला सगळे आपले वाटतात. मुळात हाच वेडेपणा आहे. पण हा वेडेपणा थोडा थोडा का होईना आपण आपल्या आयुष्यात जपला ना, तर कितीतरी छान सुंदर आपण आयुष्य जगू शकू आणि तक्रारी कमी होतील. सो मी खूप बदलले आणि हे सगळ्या लोकांनी मला खूप मदत केली आहे बदलायला. कोणासमोर न झुकणारा माणूस आपल्या सोबत आहे. त्यामुळे त्याची एक वेगळीच धमाल. तुमचं एक इंटरेस्टिंग सीन झालेले आहेत. मला आठवतं की मागच्या वेळेला आपण वरळी सिफेसला भेटलो होतो आणि तिथेही धमाल केली होती आणि तिथल्याही शूटिंगच्या गमती तेव्हा तू सांगितल्या होत्यास. तर एकंदर शूटिंगमध्ये वीणासोबत ही अशी मस्त टीम, लक्ष्मण उत्तेकरचं दिग्दर्शन, हे सगळं एकत्र कसं एन्जॉय केलंस? खरं तर काय म्हणतो ना, फिल्म एक प्रोसेस असते अख्खी, त्यामुळे प्रोसेस संपल्यानंतर मी इन झालो आहे फिल्ममध्ये, कारण फिल्म कंप्लीट झाली होती शूट करून. आणि मी जेव्हा आलो होतो तेव्हा मला काही व्हिडिओज दाखवण्यात आले की अशी झाली आहे तशी झाली आहे. आणि जेव्हा मी वीणा जामकरचं काम बघितलं तेव्हा मला असं झालं की अरे यार केवढी बॅटिंग करते ही. सो ती बॅटिंग बघूनच मला आधी प्रेशर आलं होतं. मग त्याच्यानंतर लक्ष्मण उत्तेकर हे नाव. त्यामुळे काय होतं की आपल्याला असं असतं ना की आपण ह्यांच्यावर काम करा, आपण त्यांच्यावर काम करा, पण जेव्हा काम करायला घेतो ना आपण तेव्हा त्यांचं मोठेपण कळतं आपल्याला. म्हणजे जेव्हा स्क्रिप्ट वाचायला घेतली, जेव्हा वर्कशॉप सुरू झाले, जेव्हा आमच्या लुक टेस्ट होती, तेव्हा म्हणजे त्यांचे इनपुट्स एवढे होते ना की मला काही करायलाच नाही लागलं. मग त्यांनी लिहूनच एवढं दिलं होतं. मग त्याच्यात एक सुंदर असे 2-3 डायलॉग आहेत. म्हणजे त्याला आमिर खान बरा ॲक्टर वाटतो, टायटॅनिक त्याला ठीक फिल्म वाटते. सो हा जो माज आहे ना तो मला कॅरी करायचा होता. आणि हा माज ॲक्च्युली लक्ष्मण सर खूप जास्त चांगला कॅरी करतात. हॅपी बर्थडे संध्या. एक नंबर आयटम आहे मी. उगाच काहीतरी सांगत बसायचं लोकांना की वॉन्टेडमध्ये मीच सिलेक्ट झालो होतो ऑलमोस्ट. मग शेवटला फक्त सल्लू बायला शेवटला, त्याच्यामुळे माझी संधी गेली. सो ही जी गंमत आहे ना कॅरेक्टरची ती लिखाणातच खूप आहे, त्यामुळे ती कॅरी करायला मला फार मजा आली. आणि एखादा संवाद होऊन जाऊ दे आता. एक वायफायचा डायलॉग फार कनेक्ट होतो लोकांना. शपथ आहे मला माझ्या मायची आणि अनलिमिटेड वायफायची. इतका मारीन की तुझी बायको पण तुला म्हणेल दादा तुम्ही कोण. म्हणजे लिखाणात सुद्धा ती मजा आलेली आहे. लक्ष्मण, हे सगळं कसं काय गुंफलंस तू? म्हणजे तुझ्या आसपास ही कॅरेक्टर कधी पाहिलीस का कुठेतरी त्यातून पुढे
ती एक्सटेंड झाली? कधी हे कशा डोक्यात ही कन्सेप्ट कधी आली काय? ॲक्च्युली हे सगळं जगलोय मी स्वतः. म्हणजे माझा एक स्ट्रगलचा काळ, खूप छान काळ होता तो. तर त्याच्यामध्ये 3 महिने असे होते की मला रोज सकाळी घरून डबा घेऊन जायचं होतं 8 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता परत यायचं 12 तासाची ड्युटी करून. पण माझ्याजवळ नोकरीच नव्हती. तर 3 महिने मी असा फिरलोय, चौपाटी, सीफेस, विटी, शिवाजी पार्कचा कट्टा. 3 महिने मी असं फिरलोय आणि दर 1-2 तासाने असं वेळ जायची नाही. त्याच्यामुळे टाईम किती झाला त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे बघ, तो मी आहे ॲक्च्युली. तर तो माणूस सतत टाईम काय झाला, टाईम क्या हुआ, टाईम क्या हुआ. आणि खूप वेळा असं व्हायचं की आता विचारलं टाईम क्या हुआ, तर एखाद्याने सांगितलं 12 वाजले. खूप वेळाने जाऊन पुन्हा कोणातरी विचारतं टाईम क्या हुआ, 12:30. इतका वेळ गेला नाही अजून. तर त्या प्रवासामध्ये ही सगळ्या व्यक्तिरेखा पाहिल्या होत्या. म्हणजे एक्झॅक्ट नाही, पण अशा प्रकारची माणसं, वेगवेगळ्या प्रकारची माणसं, वेगवेगळ्या प्रकारची दुःख. आणि मला वाटतं तेच सगळं ह्या संध्याच्या माध्यमातून ते निघून आलं आहे. लक्ष्मण, खरं तर तुझं एक वेगळं जग आहे. ते एका हिंदी सिनेमाच्या एका वेगळ्या जगातून तू इकडे येतोस आणि तिथला तुझा कॅनव्हास अत्यंत मोठा आहे. आणि त्यानंतर जेव्हा तू मराठी सिनेमाला, अर्थात एका स्ट्रॉंग कंटेंट जे आपण सगळेच मराठी सिनेमात पाहतो, तो घेऊन तू समोर येतोस. पण कुठेतरी तुझा कॅनव्हास अत्यंत मोठा आहे आणि मग या मराठी सिनेमात तुला त्या आयडियाज फिट करणं अवघड जातं, सोपं जातं. कशा पद्धतीने ही सीमा तू कशी ओलांडतोस? हिंदीमध्ये अर्थात कॅनव्हास मोठा आहे, सगळंच मोठं असतं. आम्ही एका फिल्मला 100 दिवस शूट करतो. पण कसं होतं ना की एखाद्या माणसाकडे खूप काही सांगण्यासारखं असतं ना, तेव्हा तुम्ही फक्त ॲज अ सिनेमॅटोग्राफर एक्सप्रेस नाही होऊ शकत. तुम्ही ॲज अ सिनेमॅटोग्राफर काय करता, तुम्ही डायरेक्टरला जे सांगायचं असतं ते तुम्ही तुमच्या लाईट आणि कॅमेराद्वारे एक्सप्रेस करता. त्याचा मेसेज तुम्ही लोकांसमोर पोचवता, ट्रान्सलेटर असता. पण इतकं काही जगलेला माणूस असतो ना, इतकं काही अनुभवानं आलेला असतो. लाईक माझ्याकडे बायबल आहे अनुभव, म्हणजे मी जे जगलो आहे ते, असं मला वाटतं. त्याच्यामुळे ते कुठेतरी तुंबून राहतं. ते नाही तुम्हाला तिथे एक्सप्रेस करता येत. आणि मग अशी 1-2 हिंदी फिल्म केल्यानंतर मला वाटतं, आणि धंदा म्हणून नाही, छंद म्हणून वाटतं की मग एक्सप्रेस व्हावं पुन्हा. टपालनंतर तेवर शूट केली, त्याच्यानंतर अजून एक फिल्म शूट केली आणि नंतर म्हटलं नाही, पुन्हा एकदा एक्सप्रेस व्हावं. खूप काही आपल्याकडे सांगण्यासारखं आणि सांगण्यासारखं रादर लोकांना देण्यासारखं. कारण ॲज अ फिल्म मेकर आपल्याकडे हे मीडियम आहे की आपण इथे फक्त मनोरंजन करायला तर आहोतच आहोत, पण त्यासोबत काहीतरी सोसायटीला देणंही लागतं. तर तोही एक उद्देश असतो आणि मला वाटतं ते मी मराठीत चांगला एक्सप्रेस होऊ शकतो. कारण ती माझी स्वतःची मायबोली आहे किंवा महाराष्ट्र फिरलो आहे मी, त्याच्यामुळे ते कल्चर मला चांगलं माहिती आहे आणि तिथे मी स्वतंत्र असं श्वास घेऊ शकतो किंवा चांगलं एक्सप्रेस करू शकतो. आली 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 लालबागची राणी. आली 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 लालबागची राणी. लालबागची राणीच्या शूटिंगचा एक थरारक अनुभव आता वीणा शेअर करणार आहे. तो फारच लक्षवेधी आहे आणि फारच इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणून वीणा आज आपल्या सोबत आहे. ॲक्च्युली आमचं शूटिंग चालू होतं गेटवे ऑफ इंडियाला आणि सिनेमाची सुरुवात होती. ती शॉट असा होता की त्या शॉटमध्ये माझे फुगे उडतात हातातनं. ज्या फुग्यांवर हा अख्खा सिनेमा घडला ते फुगे माझ्या हातातनं उडतात आणि मी त्या फुग्यांच्या मागे पळते, माझे फुगे असं करत निघते. आणि अनेक लोकांना संध्या भेटत जाते, धक्के मारत 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 जाते आणि रस्ता क्रॉस करते फुग्यांच्या मागे. तर एक गाडी जोरात येते आणि ती संध्याला डॅश करणार, ठोकणार. एवढ्यात म्हणजे संध्या, तो माणूस थांबतो आणि संध्याला म्हणतो की ए दिखता नाही क्या, पागल आहे क्या. निघून जातो. संध्या म्हणजे तूच वेड आहेस असं करते आणि पुढे जाते. हा शॉट होता. तर त्या गाडीवाल्याची आणि माझी जी रिहर्सल करायची होती ती लक्ष्मणनी बऱ्याचदा करून झाली आणि पासिंग सोडलं. दोन्ही बाजूनी सगळा रस्ता पॅक, लोक थांबली आहेत, गाड्या पॅक झाल्यात आणि ॲक्शन. आणि इतकी रिहर्सल झाल्यामुळे मी रिलॅक्स होते. मी आपली माझे फुगे करत निघाले, रस्ता क्रॉस करायला वळले आणि अचानक आरडाओरडा सुरू झाला. आणि काय होतं हे कळायच्या आत माझ्या शेजारून जो माणूस जात होता त्यांनी माझा हात धरून खसकन ओढलं आणि तो आवाज, त्याचं खेचणं आणि जी गाडी मला ठोकणार होती तिचा ॲक्च्युअलचा एवढा मोठा ब्रेक. ह्यानी नंतर मला कळलं की त्या ड्रायव्हरनी इतक्या जोरात स्पीडमध्ये गाडी सुरू केली की लोकांना वाटलं की हा आता नक्की वीणाला ठोकणार.
आणि त्याच्यामुळे एकदम सगळे ओरडायला लागले आणि मी घाबरले, हातपाय थरथरायला लागले आणि तो म्हणाला की नाही मॅडम मैं तो रोक नहीं वाला था गाडी. लक्ष्मण म्हणाला कब रोकता तू. नक्कीच एक अनुभवांची शिदोरी वेगळीच आहे आणि या सगळ्यासह हा सिनेमा भेटीला येतोय. पण अर्थात तसं तुम्हाला सोडणार नाहीये, ही मुलाखत पूर्ण त्याशिवाय होणार नाहीये. गाणं आणि डान्स तर झालाच पाहिजे. मनाचा बुच्चन उघडाया, फिरमाचा अत्तर शिपडाया. मनाचा बुच्चन उघडाया, फिरमाचा अत्तर शिपडाया. मस्तीची शाळा भरवाया. आली 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 लालबागची राणी. आली 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 लालबागची राणी. घ्यायाला पंगा धावाया इंगा धिंगाणा घालाया आली. आली 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 लालबागची राणी. आली 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 लालबागची राणी. 3 जूनला माझा हॅपी बर्थडे आहे. अख्ख्या महाराष्ट्रभर हॅपी बर्थडे आहे. नक्की या माझ्या हॅपी बर्थडेला 3 जून. थिएटरमध्ये तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये आहे हॅपी बर्थडे. प्लीज 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 या, प्लीज या, प्लीज. 3 जून मी येते लालबागची राणी 3 जूनला. समजाना कोड्यात पाडाया. काळजाला काळीज